विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. सीईटीत ना मनासारखे मार्क मिळाले नाहीत. चांगला स्कोर नव्हताच. तेव्हा पर्सेंटाइल पण लो आलं, स्टेट रँक पण खूप लो आली. कॅप राउंड 1 मध्ये मला कॉलेज मिळालेलं आहे, पण ते मला पसंत नाहीये. मला चांगलं कॉलेज हवंय. ऑलरेडी पर्सेंटाइल कमी आहेत, मग चांगलं कॉलेज मिळण्याची शक्यता कमीच दिसते. मग अशा वेळेस माझा काय विचार आहे, चला ठीक आहे, मी माझ्या झालेल्या चुका मान्य करतोय. पण आता मी गॅप घेऊन पुन्हा वर्षभर छान अभ्यास करेन आणि चांगलं पर्सेंटाइल मिळवून चांगलं कॉलेज मिळवून दाखवेन. पण मी असं का लिहिलंय याचं कारण सांगतो. पालक, पेरेंट्स त्यांचा या गोष्टींना सपोर्ट आहे का? तर मी तुम्हाला सांगतो, आपला प्रत्येक व्हिडिओ मी जो बनवतो ना बऱ्यापैकी, हा मला आलेल्या अनुभवावरूनच मी बनवतोय. तर मला भेटायला एक पालक आले होते. आई, वडील आणि मुलगा होता. त्याचा स्कोर आहे ना 88 पर्सेंटाइल आहे. ऑब्व्हियसली मी असे कॉमेंट तुम्हाला दाखवू शकतो YouTubeवर. माझ्याच व्हिडिओ खाली एका मुलाचं होतं, की "सर, मला सीईटीत 85 पर्सेंटाइल मार्क आहेत. मी खूप खुश आहे, आनंदी आहे." मग 85 पर्सेंटाइलचा मुलगा खुश आहे. त्याला त्या मार्कावर जे मिळेल ते कॉलेज स्वीकारतोय आणि ह्याला तर 88 आहेत आणि परत तो रिपीट करायचा म्हणतोय. मग अशा वेळेस पालकांची मनस्थिती काय होते आपण डिस्कस करूया. 88 म्हणजे क्लोज टू 90 आहेत. ओके. आणि हा काय म्हणतोय, की मला जे कॉलेज मिळालंय ते मला पसंत नाहीये. तर इथं असं होतंय, की पालक काय विचार करतात, की यावर्षी तुला चांगले मार्क का नाही पडले? आणि पालकांचा हाच विचार असतो, की तुला जर रिपीट करायला आम्ही चान्स दिला आणि तू परत पहिल्यासारखंच जर केलं, तर पुन्हा काय? म्हणजे यांच्याशी डिस्कशन करताना मला एक गोष्ट कळाली, की मुलगा मोबाईलचा जास्त वापर करतो. गेम त्याला ॲडिक्ट झाला होता कुठलीतरी गेम. तुमची कुठली गेम असते PUBG, Free Fire ज्या काही तुम्ही गेम खेळताय त्याला ते ॲडिक्शन होतं. बरं आणखी सगळ्यात महत्त्वाचा पालकांच्या पुढचा मोठा प्रश्न, की आई-वडील दोघेही सर्व्हिस करत असतील ना, दोघेही, तर पालकांना खूप भीती वाटते, की आपण दोघेही बाहेर गेल्यावर हा घरी अभ्यास करेल का? मग मला सांगा पालकांचं काय चुकतं यात? काही चुकत नाही. बरं दुसरी गोष्ट, आणखीन एक माझं मत काय, की तुमचा स्कोर जर 80, 90 असेल, तर अशा सगळ्या लोकांना जे मला भेटायला आले. तर एक स्टुडंट आला होता माझ्याकडे भेटायला 90 प्लस पर्सेंटाइल होते, तरी रिपीट करायचं म्हणत होता. मग त्याला पण मी कन्व्हिन्स केलं, नको. पण थांबा, आता मी थोडंसं ना मुलांच्या बाजूनं बोलतोय. माझ्याकडे असे काही स्टुडंट आहेत, की जे रिपीट करतायत आणि वैशिष्ट्य सांगू का? माझ्याकडे रिपीट करणाऱ्या अल्मोस्ट 100% मुलांनी पी-डब्ल्यूचा कोर्स घेतला होता, की तो छान आहे. किंवा सीईटीला पण माझ्या असे भरपूर मुलं आहेत, की ज्यांनी पी कोर्स घेतलाय. पण बॅकलॉग, सिन्सिअरली तो अटेंड केलेला नाहीये. खूप बॅकलॉग झाल्यामुळे पुन्हा व्हिडिओज बघितले नाहीयेत. मग पालकांना ह्या गोष्टीची पण भीती वाटते ना, की तुम्हाला आम्ही हा कोर्स जो बेस्ट आहे तो दिला होता. मग तुम्ही करू शकला नाही. मग आता एक गोष्ट काय करायची आहे बघा, मी तुम्हाला सांगतो. ज्यांचं पर्सेंटाइल ना 10वी ला पर्सेंटेज 90च्या आसपास होतं. म्हणजे ते 85 पर्सेंटेज असू दे, नाहीतर 90 प्लस कितीही असू देत. आणि जर सीईटीला तुमचं पर्सेंटाइल 12च आहे, 40 आहे, 50च आहे, 60च पर्सेंटाइल आहे, 70च असेल, तर अशा मुलांना मी म्हणेन रिपीट करा. रिपीट करा, पण तुम्हाला जाणीव असली पाहिजे, आपण 1 वर्ष देतोय एक्स्ट्रा सीईटीसाठी परत. मुद्दा आहे माहिती का? पालकांचा पॉइंट ऑफ व्ह्यू सांगू का? पालकांकडे अनुभव आहे. आता त्यांना माहिती आहे ते एका वर्षाचं महत्त्व. या एका वर्षात किती ग्रोथ होऊ शकते हे त्यांना माहिती आहे. तेव्हा त्यांचं म्हणणं काय, की इंजिनिअरिंग पुन्हा 1 वर्ष लेट करण्यापेक्षा 1 वर्ष अगोदर वेळेत होऊ देत. पण मी आणखीन एक ऑब्झर्व्ह केलंय बरं का, मी तुम्हाला सांगतो अगदी स्पष्टपणे बरं का. मी कुणाला सांगतोय, ऑलरेडी कमी पर्सेंटाइल आहे आणि बेसिक पण परफेक्ट नाहीये. मी या स्टुडंटला बरं का काही प्रश्न विचारले, तेव्हा मला लक्षात आलं, की अभ्यास टोटली ब्लँक झालेला आहे. सुरुवातच नाहीये. साधे-साधे मॅथ्सचे फॉर्म्युले विचारल्यावर नाही आले. तर होतं काय बघा, तुमचं पर्सेंटाइल कमी आहे आणि तुम्ही रिपीट करताय, तर त्यावेळेस तुम्ही एक काम करा, की बेसिक सगळ्या गोष्टी क्लिअर करण्याचा प्रयत्न करा. कन्सेप्ट. ओके. मग या मुलांनी रिपीट केलं तरी चालेल असं पालकांना माझं स्पष्टपणे म्हणणं आहे. तुम्ही मुलांना सपोर्ट करा. एक चान्स द्या. पण हा चान्स देत असताना गेल्या वर्षीच्या पालकांच्या काय चुका झाल्या असतील, मुलांच्या काय चुका. मुलांच्या चुका मी तुम्हाला सांगितल्या. संगत बरोबर नाहीये. मोबाईलवर टाईमपास केलेला आहे. आणि आणखीन एक सांगू का? या पालकांनी मला जे सांगितलं ते, की लास्ट इयर तो सीईटीची तयारी करत असताना लाईव्ह लेक्चर निवांत बघत बसायचा. पालकांनीच मला सांगितलं, त्यांनी बघितलं, की जे लाईव्ह लेक्चर चाललेले होते YouTubeवर फ्री कंटेंटमध्ये टाईमपासच खूप असायचा. न्यूमेरिकल्स कमी, बाकीच्या गप्पा जास्त असायच्या आणि वन शॉट लेक्चर म्हणतात ना, मॅरेथॉन लेक्चर वगैरे. उद्या पेपर आहे, तुम्ही आदल्या दिवशी मॅरेथॉन लेक्चर बघताय. पालकांच्याकडून मला हे ऐकायला मिळालं. हे शॉकिंग होतं.
तुमच्या नोट्स पाहिजेत. आता सगळ्यात महत्त्वाचं मी काय सांगतोय ते लक्ष द्या. आता महत्त्वाचं आहे. आता या व्हिडिओमध्ये मी जे सांगणार आहे, मी इथे एक नाव लिहितोय. तो प्लॅटफॉर्म तुम्हाला माहिती आहे. IIT JEE साठीच आहे. सरळ प्लॅटफॉर्म. त्याच्यात खूप शॉर्ट्स आहेत, खूप व्हिडिओ आहेत YouTubeवर बरं का. एक व्हिडिओ मला खूप आवडलाय, मी तुम्हाला सांगतो. त्यात ते काय सर करतायत, त्या सरांचं नाव मला माहीत नाही. तुम्हाला माहीत असलं तर कमेंटमध्ये मला पण सांगा. ते एका टॉपरशी डिस्कशन करतायत आणि त्या टॉपरनं त्यांच्यासमोर 1, 2 का 3 नोटबुक ठेवल्या होत्या. त्या नोटबुक मधली सगळ्यात मला आवडलेली नोटबुक आहे ना, ती कुठली सांगतो, ही आणि हे आपलं स्ट्रॅटेजीचा पार्ट ठेवायचा आहे. टेस्ट एनालिसिस. सिरियसली. ते सर पण त्या मुलावर एवढे खुश झाले होते. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला ड्रॉप घ्यायचा आहे ना, मी गेल्या वर्षी टेस्ट दिल्या नसतील. नक्कीच दिल्या नसतील. कारण माझ्याकडे असे काही ड्रॉपर जॉइन झालेत, की जे गेल्या वर्षी माझ्याच क्रॅश कोर्समध्ये होते. एकही टेस्ट दिली नाही. माझा जुना पण अनुभव तसा आहे. माझ्याकडे जाधव आडनावाचा एक स्टुडंट होता. मुंबईवरून माझ्याकडे सातारला आला होता. 3 का 4च पर्सेंटाइल होते. मग मी त्याला म्हटलं सुद्धा, की "अरे, तू माझा क्रॅश कोर्स घ्यायला पाहिजे होता. मग तुला कमी पर्सेंटाइल एवढे नसते पडले." आईनं एका सेकंदात सांगितलं सेकंदात, "क्रॅश कोर्सला होते तुमच्या." पटकन तोंडात मारल्यासारखं मलाच झालं होतं लक्षात घ्या, की एक तर मी म्हणत होतो, की क्रॅश कोर्स घेतला तर चांगले मार्क पडतील. तर क्रॅश कोर्सच्या स्टुडंटला 3-4 पर्सेंटाइल. रिझन सांगतो. एकही लेक्चर बघितलं नव्हतं. एकही टेस्ट दिली नव्हती. मग घेतला कशाला कोर्स? तो पुन्हा माझ्याकडे थांबला मुलगा वर्षभर. शेवटी 97 पर्सेंटाइल पडले आणि बहुतेक व्ही-आय-टी मुंबईतलं कॉलेज आहे, विद्यालंकार काहीतरी बघा वडाळ्याला. ते कॉलेज त्याला बेस्ट कॉलेज, चांगली ब्रांच मिळाली. आता मुद्दा असा आहे महत्वाचं, टेस्ट भीती वाटते म्हणून दिल्याच जात नाहीत. किंवा एक्स्ट्राऑर्डिनरी मुलं आहेत. मी बघितलंय 1-2 मिनिटात 50 प्रश्न सोडवणारी मुलं आहेत. पैकीच्या पैकी आणणारी मुलं आहेत. तुम्हाला धन्यवाद किंवा म्हणतो ना असं हात जोडून नमस्कार. फालतूपणा तुम्ही चूक करताय तिथं. टेस्ट प्रामाणिकपणे द्या. कमी स्कोर होऊ दे. काही हरकत नाहीये. पण त्या टेस्टचं एनालिसिस व्हायलाच पाहिजे. त्यासाठी सेपरेट वही घाला. जेवढ्या टेस्ट होतायत तेवढं मला त्या टेस्टमध्ये जेवढे प्रश्न चुकलेत तुमचे ते पाहिजेत मला. मग आपल्याला चांगला स्कोर येणार आहे. म्हणजे कळालं टेस्ट एनालिसिस त्यांची एक वही मला अजून आठवते डी सॉल्व्हिंग वगैरे होतं आणि एक वही होती त्यात होत्या शॉर्ट नोट्स किंवा अजून काय असतील. मी तर म्हणतो अजून वह्या पाहिजेत तुमच्याकडं. तुम्हाला सांगू का? एक आहे रिएक्शनचा चार्ट. तुम्हाला सांगतो नोट्समध्ये फॉर्म्युले असतील, डी-पी-पीमध्ये तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय. आता डी-पी-पीच्या ऑलमोस्ट 3 वह्या पाहिजेत. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स. आता मी तुम्हाला सांगू का? मी जेव्हा क्रॅश कोर्स स्टार्टला सुरुवात केला होता ना, तेव्हा माझ्याकडे का नाही ॲप्लिकेशन किंवा चांगले कॅमेरे किंवा हे असलं काही नव्हतं. पण तो सगळ्यात भारी पिरियड होता माझा. का सांगू का? सगळं हँड रिटन मला प्रोव्हाईड करावं लागायचं म्हणजे डी-पी-पीचं सोल्युशन आणि मला त्यावेळेस अजून आठवतंय, की रोज डी सॉल्व्ह करणं म्हणजे एक वेगळाच आनंद आहे. माझ्या 2-3 डझन वह्या भरल्या होत्या. एवढी प्रॅक्टिस मी केली होती डी आणि ते मुलांना मी ते फोटो ते पाठवायचो. कसा प्रकार आहे माहिती का मी तुम्हाला सांगतो. हे सगळं तुमच्याकडून हवंय. आता ही थोडक्यात हा व्हिडिओ नंतर बनवायला पाहिजे मला असं वाटत होतं वाटायला लागलंय, की ड्रॉपर्स एक स्ट्रॅटेजी देऊया आपण. पण इथं एक कन्क्लुजनवर येऊया. काय होतंय मी तुम्हाला सांगतो, की ड्रॉपर स्ट्रॅटेजिक डिटेल तयार करूया रे आपण. तुम्हाला पाहिजे का? ते मला कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे. एक जरी कमेंट आलं, नाही आलं तरी मी देणार ड्रॉपर स्ट्रॅटेजी. महत्वाचं आहे, की पालक आणि विद्यार्थी. मग मी 88 पर्सेंटाइलचा जो मुलगा आहे, त्याला तो सल्ला दिलाय, तो तुम्हाला पण देतोय. मी तुम्हाला सांगतो सगळ्यांना, की आपले पालक आपली काळजी करतात. त्या काळजीतूनच, त्या अनुभवातूनच आपल्याला काहीतरी सल्ला देतात. मग तो ऐकला पाहिजे. आपला हट्ट करून चालणार नाही. आपल्या भवितव्यासाठीच योग्य निर्णय घेण्याची क्षमता पालकांमध्ये आहे. फक्त पुढचं काम आपलं आहे. आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. आपल्याला काय आहे, जे डिसिजन पालकांनी घेतले, आपण मिळून घेतलंय, त्याच्यावर ठाम राहिलं पाहिजे. मी अशी मुलं बघितलीत, मला सायन्स घ्यायचंच नव्हतं. ह्यांनी मला घ्यायला लावलं. मला हे करायचंच नव्हतं. ह्यांनी मला करायला लावलं. त्यामुळे मला सगळं डिस्टर्बन्स क्रिएट झाला. आपल्या आयुष्याला इथून पुढे आपण जबाबदार आहोत लक्षात घ्या. मग या व्हिडिओमध्ये ना माझं कन्क्लुजन एकच आहे, की तुम्ही थोडीशी वाट बघा. चांगलं कॉलेज एवढ्या पर्सेंटेजला मिळेल. मिळाल्यानंतर ते कंटिन्यू केलं तरी काहीही हरकत नाही. मला सांगताना आनंद होतोय. मगाशी मी 90 पर्सेंटाइल प्लस त्या मुलाबद्दल जे बोललो, स्टुडंटबद्दल. मला त्याच्या वडिलांना जे हवं होतं ते कॉलेज मिळालं, की जे बेस्ट होतं. आम्हाला पण माहिती आहे ते बेस्ट आहे. पण त्याच्या अपेक्षा खूप होत्या. त्यासाठी रिपीट करणार होतो तो. पण जेव्हा आज मी त्या मुलाशी बोललो, तेव्हा त्याचं म्हणणं होतं, की "सर नाही, आता मला ते कॉलेज मी मान्य केलंय. आता मी माझ्या स्किलनं मी पुढे जाऊन दाखवणार." ग्रेट. असं हवं आहे. हे बघा, माझ्याकडे आहे की ड्रॉपर्स टू टॉपर बॅच. म्हणून मी तुम्हाला असं म्हणणार नाही, "घे तू ड्रॉप." नाही, मी योग्य तोच सल्ला तुम्हाला देणार आहे लक्षात घ्या.
आणि अजून तुमचे कुठलेही प्रश्न असतील ड्रॉपशी रिलेटेड, तर या नंबरवर WhatsApp किंवा फोन कॉल करायला काहीही हरकत नाही. क्लिअर झाली ही गोष्ट मग? चला, मग आता काय करूया? कॅप राउंड 2 ची वाट बघूया. कुठलं कॉलेज मिळतंय. ड्रॉप घ्यायचा असेल तर मी आहे. माझ्याशी डिस्कस करा. आपली ड्रॉपर्स टू टॉपर ही बॅच सुद्धा आहे. काही डाउट असतील तर विचारा. ऑल द बेस्ट.